नमस्कार मित्रांनो, आज आपण सकाळी पायी फिरण्याचे आश्चर्यकारक फायदे पाहणार आहोत. निरोगी आरोग्यासाठी सकाळी चालणे खूप फायदेशीर असते. सकाळी चालण्याने अनेक फायदे आहेत. यामुळे शरीरासोबतच मनही निरोगी राहते. तसेच यामुळे शरीरातील रक्तभिसरण चांगले राहते. त्यामुळे अनेक प्रकारच्या आजारांपासून आराम मिळतो. शरीराला एनर्जेटिक ठेवण्यासाठी ज्या पद्धतीने खाणे आवश्यक आहे, त्याच पद्धतीने व्यायाम आणि चालणे आवश्यक आहे. जर तुम्हाला व्यायाम करता येत नसेल, तर सकाळी 30 मिनिटे चालण्याचा नित्यक्रम करा. तर सकाळी 30 मिनिट पायी फिरण्याचे काय फायदे आहे, हे आज जाणून घेऊया. 1. जर तुम्ही योगा किंवा जिमला जात नसाल, पण सकाळी चालत असाल, तर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते. रोज सकाळी चालण्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. आठवड्यातून किमान 5 दिवस मॉर्निंग वॉक केल्यास अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव होतो. चालण्याने सर्दी, फ्लू इत्यादींचा धोका कमी होतो. तुम्ही वारंवार आजारी पडत असाल, तर रोज चालण्याची सवय लावा. यामुळे तुम्ही सारखे आजारी देखील पडणार नाही. निरोगी राहण्यासाठी शरीरात रक्तभिसरण चांगले असणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा रक्तभिसरण चांगले असते, तेव्हा हृदयाचे कार्य व्यवस्थित होते. यामुळे रक्तदाब आणि पक्षाघाताचा धोकाही कमी होतो. रक्तभिसरण व्यवस्थित राहिल्याने रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका कमी होतो. रक्तभिसरण सुरळीत ठेवण्यासाठी रोज 30 मिनिटे फिरावे. तुमच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी चालणे देखील करू शकता. सकाळी चालण्याने पाय आणि पोटाचे स्नायू मजबूत होतात. रोज मॉर्निंग वॉक घेतल्यास स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळतो. पण गुडघे किंवा शरीराच्या कोणत्याही भागात दुखत असेल, तर जास्त चालणे टाळा. रोज मॉर्निंग वॉक केल्याने मानसिक आरोग्य सुधारते. यामुळे तणाव कमी होतो. तसेच रोज चालण्याने मेंदूला निरोगी ठेवण्यास मदत करतात. नैराश्य आणि तणाव टाळण्यासाठी तुम्ही मॉर्निंग वॉक जरूर करा. जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल, तर तुम्ही रोज सकाळी लवकर उठून फिरायला जाऊ शकता. चालण्याने आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात. यामुळे तणाव आणि नैराश्याची लक्षणे कमी होतात. रोज मॉर्निंग वॉक केल्याने रात्री चांगली झोप येते आणि तुम्ही कायम उत्साही राहता. फक्त 30 मिनिटाच्या चालण्याने तुम्ही तुमचा उच्च रक्तदाब नियंत्रित करू शकता. ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे, त्यांना दररोज चालणे गरजेचे आहे. सध्याची जीवनशैली पाहता लोकांचे वजन वाढत आहेत. त्यामुळे असे लोक चिंतेत असतात. अशा परिस्थितीत दररोज 30 मिनिटे चालल्यास तुम्ही तुमचे वाढते वजन नियंत्रण ठेवू शकता. एवढेच नाही, तर चालण्याने कॅलरीजही बर्न होतात. मधुमेहाच्या रुग्णांनी सकाळी किमान 30 मिनिटे मोकळ्या जागेत चालणे गरजेचे आहे. यामुळे त्यांना खूप आराम मिळेल आणि जर तुम्ही योग्य आहार घेऊन चालत असाल, तर तुम्हाला त्याचा फायदाही मिळेल. अनेक वेळा वृद्धांना सांधेदुखीची समस्या असते. अशा स्थितीत त्यांनी दररोज 30 मिनिटे चालणे गरजेचे आहे. यामुळे
त्यांचे स्नायू मजबूत राहतील आणि सांधेदुखी आराम मिळेल. नित्यनियमाने दररोज चालण्याने हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देते. हा कमी प्रभाव असलेला व्यायाम हाडाची घनता आणि ताकद वाढवतो, ज्यामुळे फ्रॅक्चरचा धोका कमी होतो. सकाळचे चालणे हे आयुष्यभर हाडांचे आरोग्य वाढविण्याचे आणि राखण्याचे एक सर्वसमावेशक साधन बनते. नियमितपणे दररोज मॉर्निंग वॉक केल्याने त्वचेची आरोग्य सुधारण्यास देखील मदत होते. तसेच आपल्याला वृद्धत्वाची त्वचा दिसण्यास विलंब करण्यास आणि चेहऱ्याला निरोगी चमक देण्यास मदत करू शकते. पोहणे आणि नियमित चालणे यासारखे व्यायाम विशेषतः सकाळी गरोदर मातांसाठी फायदेशीर ठरू शकतात. चालणे आणि शरीरावरील अनियमित हार्मोन्सचा प्रभाव कमी होण्यास मदत होते. निरोगी राहण्यासाठी रोज चालणे खूप गरजेचे आहे. जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही 20-25 मिनिटे देखील चालू शकता. नेहमी निरोगी आणि आजारांपासून मुक्त राहायचं असेल तर तुम्हाला माझा आजची माहिती महत्त्वपूर्ण कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.